नमस्कार मित्रांनो, घरं बांधताना जसं आपण वास्तुशास्त्राचा विचार करतो तशाच पद्धतीने देवतांची जी मंदिरं बांधतो ती त्या देवतेच्या तत्वाप्रमाणे त्याचंसुद्धा एक वास्तुशास्त्र असतं आणि त्या नियमाप्रमाणे जर ते मंदिर बांधलं तर ते मंदिर ऊर्जेने व्यवस्थित भारित राहतं आणि त्याचा लाभ भक्तांना होतो। आणि ही काळजी प्राचीन काळी आपली जी मंदिरं बांधली जायची तिथे घेतली जायची। आतासुद्धा अशा पद्धतीने अभ्यास करणारे आणि अभ्यासपूर्ण मंदिरं बांधणारे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहेत। अशाच एका इंजिनियरने बांधत असलेलं हे मंदिर आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतो। पण मुख्य मुद्दा हा आहे की मंदिर वास्तुशास्त्राप्रमाणे झालं पाहिजे। याच्यासाठी मंदिर कमिटी, आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर ह्या सगळ्यांचं एकमत असलं तरच ते होऊ शकतं आणि त्याचे मग बारीक सारीक सगळे नियम पाळून ते मंदिर बांधलं जाऊ शकतं। आमचे मित्र अशा पद्धतीची मंदिरं बांधतात, तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्यांचं ज्यांना कोणाला मंदिरं अशी बांधायची असतील त्यांना मी त्यांचा नंबर देऊ शकेन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तशी मला कमेंट केलात तर। मंदिराचा गाभारा, सभागृह, गाभाऱ्यावरचा कळस ह्या सगळ्याची एक मापं ठरलेली असतात एका विशिष्ट प्रपोर्शनप्रमाणे आणि त्याप्रमाणे ते काम केलं तरच आवश्यक असलेली ऊर्जा त्याच्यामध्ये भारित होऊन राहते। त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर जो दीपमाळ असते त्याचंसुद्धा एक प्रपोर्शन ठरलेलं असतं मंदिराच्या सभागृहाच्या उंचीप्रमाणे आणि त्याचं अंतर किती असावं मंदिराच्या दरवाजापासून याचं पण ठरलेलं असतं। हे आता आमचे कारागीर आहेत गुरुचिंदरकर आणि त्यांच्यासोबत वर्धेकर, ते आता दीपमाळेचं काम करतायत। नमस्कार दादा। नमस्कार। तर हे फाउंडेशनचं काम चालू आहे। अशा प्रकारे मंदिराचं प्रत्येक काम हे विशिष्ट प्रमाणामध्ये त्याची मापं घेऊनच करायचं असतं। तर अशा प्रकारे तुमच्या गावामध्ये कुठेही अशा पद्धतीचं जर मंदिर बांधायचं असेल मोठं आणि त्याचं वास्तुशास्त्र तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा। आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू। आमचे जे इंजिनियर आहेत त्यांची कन्सल्टन्सीसुद्धा तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।